खोपोलीमधील सुभाषनगर येथील दरड प्रणव क्षेत्रात मॉक ड्रिल। रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूरमध्ये तहसीलदार अभय चव्हाण यांच्या आदेशान्वये खोपोली येथील सुभाषनगर भागातील दरड प्रणव क्षेत्रात मॉक ड्रिलचे यशस्वी आयोजन करण्यात आले। रायगड जिल्हा आपदा मित्र यंत्रणेचे नोडल ऑफिसर एम.के. म्हात्रे यांनी 28 मे रोजी दुपारी 3:05 अलर्ट कॉल दिल्यावर अवघ्या 5 मिनिटात एका मागोमाग एक अशा सर्वच यंत्रणाचे अधिकारी, कर्मचारी व जवान आवश्यक संसाधनांसह सुभाषनगर परिसरात दाखल झाले। एकीकडे मुसळधार पाऊस आणि सोसायटीचा वारा सुरू असताना अचानक दाखल झालेल्या सर्व यंत्रणांना पाहून तेथील नागरिक हवालदिल झाले होते। त्यावेळी आपत्कालीन यंत्रणांच्या सज्जतेची चाचणी घेण्यासाठी या मॉकड्रिलचे आयोजन केल्याचे नोडल ऑफिसर एम.के. म्हात्रे यांनी स्पष्ट केले। आपत्कालीन प्रसंगी नागरिकांना सुरक्षेच्या संदर्भात योग्य त्या सूचना त्या दरम्यान देण्यात आल्या। खालापूर महसूलचे मनोज पवार, खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी रणजित पवार, खोपोली पोलीस स्टेशनचे निरीक्षक शीतल राऊत, खोपोली अग्निशमन दलाचे मोहन मोरे, आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता वानखडे, सार्वजनिक बांधकाम, विद्युत, वन, महसूल खात्यांचे अधिकारी, कर्मचारी यांसह आपदग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेचे सदस्य व अन्य संस्थांनी आयोजित मॉकड्रिलमध्ये तत्काळ सहभाग घेऊन आपले कर्तव्य चोखपणे बजावले। या खोपोलीमध्ये हे जे सुभाषनगर आहे हे प्रामुख्याने डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं आहे आणि आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये बऱ्याच दरडी ज्या वर आहेत आणि खाली घरं आहेत आणि अचानक ज्यावेळी अतिवृष्टी होत असते अशावेळी या दरडी खाली येण्याची शक्यता असते आणि म्हणून आमचं जे जिल्ह्यातलं तालुक्यातलं प्रशासन जे आहे हे कशा प्रकारे अलर्ट मोडवर आहे हे पाहण्यासाठी आपण आज या ठिकाणी सर्व प्रशासनाला कॉल देण्यात आला होता। त्याचसोबत एनजीओ जे आहेत या भागातील प्रामुख्याने गुरुनाथ साटेकर साहेबांची जी टीम आहे त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी कॉल दिला होता आणि त्याच माध्यमातून हे प्रशासन किती टायमिंगमध्ये या ठिकाणी पोहोचतोय याचं हे आपण एक या ठिकाणी मॉक ड्रिल घेतलं होतं आणि प्रामुख्याने हे सर्व प्रशासन या भागातील या तालुक्यातील त्यांच्या टायमिंगमध्ये 5 मिनिटाच्या आतमध्ये या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि अशा प्रकारे जर घटना घडली तर हे जे लोक आहेत ते चांगल्या प्रकारे या ठिकाणी नागरिकांना आमच्या मदत करतील आणि चांगल्या प्रकारे त्यांना धीर देतील आणि म्हणून आजची ही मॉक ड्रिल या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी घेण्यात आली होती।